4 पाय, 350 रुपयाला 4 पाय. घोळ बघा केवढा मोठा. तर आतमधल्या साईडला पण आहे थोडंसं नगरपालिकेचंच हे मच्छी मार्केट आहे बघा. हे कशी खाते बघा, जवळ खायला आली आहे, मेहनत करते. अरे अरे आणि कसे मस्त मस्त पीस येतात बघा. हे बघा केवढे पीस आहेत. डेंगे बघूनच भीती वाटते केवढा मोठा. कशी उड्या मारते बघा, उडाली खाली. आता आम्ही पोहोचलो इथे ठाण्याच्या फिश मार्केटच्या इथे. आणि हे ठाण्याचं मार्केट आहे, मेन मार्केट तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांना. आणि आपल्या पाठीमागे दिसतंय का अग्निशमन केंद्र, म्हणजे फायर ब्रिगेड. याच्या समोरचीच गल्ली असते आपल्या मार्केटची. हे मसाला मार्केट पण आहे आतमध्ये. तुम्ही आता आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेल ठाणा मसाला मार्केटचा, तर तिथेच आतमध्ये फिश मार्केट पण आहे. आणि हे बघा इकडे आहे स्टेडियम, पाठीमागे स्टेडियम आहे, दादोजी कोंडदेव स्टेडियम. आणि ही मसाला मार्केटची गल्ली आपली मसाला मार्केट म्हणतो ते. आणि तिकडे आतमध्ये असतं आपलं हे फिश मार्केट. आणि तिथे जाताना सुरुवातीलाच बघा इथे सुकी मच्छी पण आहे. तर सुक्या मच्छ्या पण तुम्हाला भेटतील मावशींकडे. बघा इकडे वाचलेत मावशी, सगळ्या भेटेल ना. बोंबील कसे लावले ते? 50 रुपये वाटा. किती आहेत ते? मच्छीच्या आतमध्ये ना. चाललो तिकडे. हे बघा सुकी मच्छी पण सुरुवातीलाच तुम्हाला इथे मिळेल. असे वाटे लावलेले आहेत 50-50 रुपये, काही 100 रुपये असतील. आणि इकडे बघा पहिलेच भेटलेत खेकडे. आणि अंगी तोडून देतात खेकड्यांची. कसे खेकडे? हा 600ला किती आहेत ते? एवढे सगळे? हे बघा 8 खेकडे आहेत 600 रुपयाला. आणि हे मिक्स असणार नर मादी, सगळे मिक्स आहे ना ताई? मिक्स असतात. हे बघा कशी डांगी तोडून देते बघा, सॉरी डेंगे तोडून देते. आणि ही बघा ही जिवंत खाडीची कोळंबी कशी उड्या मारते. ही बघा उडाली खाली. ही बघा, ही बघा उडून पडली का. ही बघा कशी उडतात बघा, जिवंत कोळंबी. हे कसा वाटा देते ही? बघा 100 रुपयाचा एवढा वाटा. हे बघा 100 रुपयाचा वाटा आहे. जिवंत आहे ना, म्हणून तिला रेट जास्त आहे. बघा मच्छी मार्केटला येत आहे तुम्हाला सुरुवातीला. बघा इकडे मार्केटमध्येच कोंबडे आहेत. हा कसा कोंबडा आहे, गावठी कोंबडा. कसा आहे दादा? एकाचे 600 रुपये. एकाचे 600 रुपये. दहावाला बघा 600 रुपयाचा आहे कोंबडा. किती किलो असेल रे? 1.5 किलोचा जिवंत आहे. बघा 1.5 किलोचा जिवंत कोंबडा आहे 600 रुपये, प्युअर गावठी. इकडे बघा किती आहे बघा, कोंबडेच कोंबडे आहेत. अक्षदा कोंबडा बघते, जिवंत कोंबडा. हा कसा? 600 रुपये. कुठला पण घेतला 600 रुपये. छोटा बारीक असला तसा. ओके. बघा ही बघा ही कोंबडी 500 रुपये, गावठी कोंबडी 500 रुपये, प्युअर गावठी. हे कुठनं आणता तुम्ही दादा? वसईचं का? बघा वसईवरनं आणतात. गावठी कोंबडी आहे, कोंबड्या आहे. आणि दादाकडे या इकडे मार्केटला जातानाच तुम्हाला दिसेल इथे आतमध्ये मसाला मार्केटच्या रोडवरतीच. कधी कधी बसतो, बुधवार शुक्रवार रविवार. बुधवार शुक्रवार रविवार खायच्या वारांना या इकडे मस्त गावठी कोंबडा कोंबडी पण मिळेल. तुम्हाला कापून नाही देणार. समोर बघा तिथे किती कापाचे 30 रुपये घेतात. बघा हे काय ते घ्यायचं आणि इकडे समोर तुम्ही कापून घेऊ शकता. ते बघा तिथे कोंबडीवाले आहेत ना, 30 रुपयात कापून देतात. म्हणजे मच्छी घ्यायला आला तर तुम्ही गावठी कोंबडी पण घेऊन जाऊ शकता. अक्षरशः भारी होता ना तो. आणि 600 रुपये म्हणजे काहीच रेट नव्हता. 1.5 किलोचा कोंबडा होता. आणि इथे तुम्हाला कापून पण मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि अजून मच्छी मार्केट आपलं पुढे आहे बघा. इकडे सगळे हे कांदा, बटाटा, लसूण, भाजी सर्व मार्केट आहे. आणि हे बघा हे आतमध्ये आहे फिश मार्केट ठाण्याचं. सुरुवातीलाच कोळंबी घेऊन बसतात ताई. कशी कोळंबी देते वाटा? 300, 2 वाटे 500. बघा 300 रुपये वाटा, 2 वाटेचे 500 रुपये. आणि तो मोठावाला 700 रुपयाची सगळी कोळंबी. 700 रुपयाची इमानदारी. ओके. आणि बघा हे तुम्हाला दिसतंय पूर्ण, हे पूर्ण आहे फिश मार्केट ठाण्याचं. हे मसाला मार्केटच्या इकडचं फिश मार्केट. आणि बघा केवढे मोठे मोठे पापलेट आहेत. कसं आहे पापलेट हा? हा कलेट ना, खापरी पापलेट 1600 रुपयाला 2. आणि ही बघा ही गोळची मुंडी आहे आणि ही रावसची मुंडी. ही कशी मुंडी कशी विकतात? ही रावसची 500ला. आणि हा बघा हा गोळ मासा कापला हा 1400 रुपये किलो. आणि रावस कसं? रावस पण 1400 रुपये किलो. आणि हा बघा हा एवढा मोठा पापलेट 1600 रुपयाला सिंगल. हे बघा हा वाम आहे, पिवळी वाम आहे. हे कशी तुकडे देते का? अशी 1400 रुपये किलो. किलोवर आहे का?
हे बाजूलाच मसाला मार्केट आहे ना, त्यामुळे ठसका सारखाच लागत असतो. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मसाला मार्केट. ही 1400 रुपये किलो. हे बघा वाम आहे, ही 1400 रुपये किलो सांगतात, पण 1300 पर्यंत देणार. पिवळी वाम जे खायला एक नंबर असते, पिवळी वाम चांगली असते. आणि हे कटला काटा काढला हा बघा, गोळीचा काटा. आपण किलोवरच ना, हा किलोवरच ना, कसा तो पूर्ण काटा 1000 रुपयाचा असतो. हा अर्धा आहे म्हणून तो 500 रुपये. गोळीचा काटा. हा बघा, या काट्यामध्ये एवढे कॅल्शियम असतात ना, म्हणून हे महाग असतो हा काटा. काटा ना, गोळीचा काटा. आणि इकडे बघा, इकडे सुरमई, पापलेट, बांगडे आहेत, बोंबील पण आहेत. आणि शिवले कसे आहे तो 250 रुपयाची किती किलो. हे बघा, शिवले 250 रुपये किलो आहेत. आणि बांगडे कसा वाटा लावला हा, किलोवर आहे. हां 200 रुपयाला 4 बांगडे. आणि इकडे सुरमई आहे, ही किलोवर आहे की पीसवर आहे. हे बघा, ही सुरमई 900 रुपयाची. ही 1 किलो आहे. ही बघा, ही 1.25 किलो ते 1.5 किलो भरेल. ही 900 रुपये सांगतात. आणि ही 800ची का, ही 800 रुपयाला आहे 1 किलो. थोडीफार कमी होईल पण तो रेट आहे. आणि हे पापलेट हे बघा, हे 800 रुपयाला जोडी आहे. आणि बारके आहे ते हे 600 रुपयाला जोडी आहे बारके. ह्या मशीनकडे रावस आहे. रावस कसं आहे मावशी? 600 रुपये. हा बघा, 600 रुपयाचा अख्खा रावस आहे. रोहू, हा बघा रोहू मासा. आपण अख्खाच ना, कसा तो 200 रुपयाला हा रोहू पूर्ण. हे किलोवर आहे. 1 किलो 200 रुपये. बघा 200 रुपये किलो आहे. आणि हे बघा, यांच्याकडे सुरमई पण आहे. सुरमई कशी देते? 800 रुपये किलो. बघा, सुरमईचा रेट चालू आहे 800 रुपये किलो. आणि पापलेट हे तेल बघा, हे 1400 रुपये किलो. 4 बसतील ना याच्यात किलोमध्ये. आणि हे 6 बसतील, हे 1100 रुपये किलो पापलेट. आणि कोळंबी कशी किलोवर? 500 रुपये किलो. हे बघा, ही आपली खाडीची कोळंबी व्हाईट कलरची, आपण पांढरी कोळंबी म्हणतो ना ती. आणि ही तुम्हाला मिळेल 500 रुपये किलोने. बघा, ह्या ताईंकडे आलं तुम्हाला सगळे मासे मिळतील. आणि बघा, इकडे बघा खेकडे बघा, आतमध्ये मार्केटमध्ये आल्यावर मोठे मोठे खेकडे आहेत. बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा. हा काय डेंगा, काय डेंगे बघूनच भीती वाटते, केवढा मोठा आहे. कसं देते मावशी? 1500 रुपयाला 6. ह्या साईजचे ना, ह्या साईज ह्या 800 रुपयाला 6 आहे. ह्या सर्व मादे आहेत. हे नर पण आहेत. आणि या भरलेल्या आहेत का? हे बघा, हे 1400 रुपयाला 6. या सगळ्या भरलेल्या आहेत. कुठल्या? हा का, लाखवाल्या. हां बघा, इथे तुम्हाला आलात तर बघा, ह्या मावशींचा चेहरा बघा. इथे आला तर तुम्हाला एकदम स्पेशल भरलेल्या चिंबोऱ्या मिळतील इथे. 1400 रुपये रेट सांगितलं, थोडा कमी होईल आलात तर. या बघा, तिसऱ्या कसे देतात? 250 रुपये किलो. 250 रुपये किलोने. आणि हे बघा, 1 किलोवर पण आहे तिकडे आपल्याकडे खेकडे. हे 800 रुपये किलो. जेवढे बसतील तेवढे. किती बसतील तरी पण? 5 बसतील बघा. 5 ते 6 जसं साईजमध्ये वजन भरेल तसं. पण 800 रुपये किलोने. आणि इकडे सुरमईचे पीस बघा, तेवढे मोठे मोठे. ही पीसवाली 1200 रुपये. हे बघा केवढे पीस आहेत. आणि मला वाटतं हॉटेलला चालले पीस सगळे. हॉटेलची कटिंग पीस आहे बघा. आणि बघा, इकडे मुशी पण आहे. मुशी कशी देतात दादा? 300 रुपये किलो. हे बघा, 1800 रुपये किलो, कधी 1600 असतात. बर. आता कलेट म्हणतात ना तुम्ही? कलेट म्हणतात बघा. किलोचा रेट बघा, 1800 रुपये, 1600 रुपये हा रेट असतो 1 किलोचा. आणि हे बघा, हे टायगर प्रॉन्स 600 रुपये किलो. हे बघा, हे 600 रुपये किलो टायगर प्रॉन्स. 400 450 रुपये किलो. बघा नॉर्मल प्रॉन्स बघा केवढा मोठा आहे. किती? 400 450 रुपये किलो पर्यंत. 450 रुपये किलो. सध्या काय रेट चालू आहे? सध्या 450 आजचा. बघा 450 रुपये आजचा रेट आहे. आणि साईज बघा थोडी मोठी आहे. आणि हे खाडीचे पाळलेलेच आहेत की समुद्राचे? हे नॅचरल आहेत का? बघा, हे पाळलेले
सफेदवाले आणि हे नॅचरल आहे. सध्या 300 रुपये किलो. हे बघा आणि हे बोंबील बघा हे 300 रुपये किलो. रावस कापले बघताय. हे बघा बोंबील पण आहे तिकडे. हे बघा इकडे माकलं आहेत. कशी माकलं? 400 रुपये किलो. हे बघा 400 रुपये किलो ही माकलं आहेत. पापलेट आहेत 1400 रुपये किलो पापलेट. आणि हे बघा हे 1400 रुपये किलो पापलेट या साईजची. ही बघा ही पण सर्व खापरी पापलेट आहेत ना. कापरी पापलेट 1600 रुपये. आणि ही 1600 रुपये किलो. 1700 रुपये. 1700 रुपये किलो. साईज बघितली सुरुवातीला तुम्ही केवढा मोठा पापलेट होता. तारली कशी आहे? 250 रुपये किलो. हे बघा तारली 250 रुपये किलो तारली. सांगा 2300. आणि यांच्याकडे सगळे मासे मिळतील. आणि यांचं टोकरी पण आहे ना. हा बघा फिश टोकरी ऑनलाईन पण आहे यांचं. आणि हा बघा हा रावस केलेला आहे. रावस कसा किलो देत आहे? रावस 1200. 1200 रुपये किलो रावस आहे. आणि इकडे बघा हे हलवा आहे ना. बघा हलवा कटिंग चालू आहे. कसा हलवा आहे ताई? हे बघा 800 रुपये किलो हलवा आहे. आणि कसे मस्त मस्त पीस येतात बघा हलवे एकदम फ्रेश. तर ते कटिंगमध्येच तुम्हाला कळेल बघा किती फ्रेश हलवा येते. हे बघा आमच्याकडे पण कोळंबी कशी किलो आहे ही बघा. ही 400 रुपये किलो प्रॉन्स आहेत. बाकी बोंबील पण आहेत. आणि हा रावस आहे ना. कसा दिला रावस? हा बघा 800 रुपये किलो. हा किलोवर छोटा पण 570 रुपयाचा म्हणजे करूनच ठेवलं आहे वजन त्याचं. म्हणजे 800 रुपये किलोने तुम्हाला छोटाचा पण मिळेल किलोमध्ये. आणि हे मोठे कलेट 1600 रुपये. सध्या हाच रेट चालू आहे कलेटचा 1600 रुपये किलो. आणि ही बघा ही सुरमई बघते आपल्याकडे. विचारत नाही आपण हिला. हे कशी किलो आहे सुरमई? 900 रुपये. ही बघा सुरमई 900 रुपये किलो. आणि बघा ह्या ताईंकडे काय आहे? हा कुठला मासा आहे? हा बघा हा बोय. ही बोयटं म्हणतात तेच का? हे का बोयटं. हे कशी किलो? हे बघा 300 रुपये किलो बोयटं. आणि समुद्रातली कोळंबी बघा बारकी. ही कशी किलो? ही बघा ही 450 रुपये किलोने समुद्रातली कोळंबी. आणि ही आपली खाडीतली फार्म पाळलेली ही 500 रुपये किलो. आणि कसे किलो आहे सध्या हे? हां ओके. बघा 250 रुपये किलो हे तिसऱ्या. आणि खेकडे पण भरपूर आले तर. हे कसे किलोवर आहेत? कसे किलो? हां 1000 रुपये किलो मोठ्या साईजचे. ते 900 रुपये किलो. म्हणजे ते पण साईजवर आहे बघा. छोटी साईज असेल तर 900 रुपये. मोठी असेल तर 1000 रुपये. आणि केवढा मोठा आहे बघा खेकडा. हा बघा हा बघा तेव्हा मेहनत करते. अरे अरे थकली नाही निघाला. हे बघा खेकडे. आणि इकडे बघा ही पिवळी वाम कापून ठेवले. ही वाट्यावर देते का किलोवर? केवढा पीस देते? हा बघा 100चा आणि हा 200चा. ही कशाची गाबोळी आहे? हे बघा रावसाची गाबोळी आहे. ही पण हे बघा रावसाच्या गाबोळी आहेत. आणि मुशी कशी किलोवर की पीसवरच आहे मुशी पण? 250, 300, 200. हे बघा हे 250 रुपये 200 रुपये 150 रुपये अशा मुशी आहेत पीसवरती. हा बघा हा 50 रुपयाचा वाटा आहे मोदकांचा. दिसला का तुम्हाला? बघा एवढे मोदक आहेत 50 रुपयाची. ही बघा ही कशी खाते बघा. जवळ खायला आली आहे. कसं देते वाटा? 20 रुपये वाटा. हा बघा हा छोटा वाटा हा 20 रुपयाचा. कधी 50चा वाटा. कधी 50चा वाटा असतो. आणि सोललेली कोळंबी पण आहे इकडे. आपण वाट्यावरच देते ना. कशी ती? 100, 200 हे बघा 100 रुपये 200 रुपये असा वाटा मिळेल सोललेला करंदीचा. आणि हा बघा मुडदुसा मासा. ह्या 10-12 नावं आहेत. बरीच नावं आहेत. त्याला लक्षात ठेवणं म्हणजे मुश्किल आहे. हे बघा मावशी सगळी नावं सांगते. काने नगदे मुडदुशा अजून काय काय नावं आहेत ना. आणि कसा वाटा देते हा मुडदुशाचा? हा बघा 200 रुपयाला वाटा आहे. 6 मुडदुश आहेत त्याच्यामध्ये. 7 आहेत बघा 7 आहेत. 7 मुडदुश आहेत 200 रुपयाला. आणि बघा हे महानगरपालिकेचंच हे मच्छी मार्केट आहे. तुम्हाला कळले बघा त्यांना रितसर पावती पण मिळते. 1 रुपयाची पावती आहे फक्त दिवसाची. आणि बघा पुढे आलात जरा मार्केटमध्ये आतमधल्या साईडला तर तुम्हाला मोठे मोठे मासे बघायला मिळतील. बघा ह्या दादांकडे एकदम मोठे मोठे मासे आहेत. हे बघा रावस केवढा मोठा. हा किलोवर आहे दादा रावस. कसा किलो? हे बघा 800 रुपये किलो रावस आहे. सुरमई 750 रुपये किलो सुरमई आहे ही बघा. जरा आतमधल्या साईडला पण आहे थोडंसं. तिकडे दादा असतात. आणि यांच्याकडे बघा हे सुरमईचे पीस केवढे मोठे मोठे कापलेले आहेत.
आणि हे बघा हा कलेट पापलेट बघा, हा कसा दादा? हे 2000 रुपये किलो आहे. किती? 2000 रुपये किलो. हे बघा 2000 रुपये किलो. पण साईज बघा किती किलोचा असेल हा? हे पावणा किलो 1 किलो. 1 किलोच्या आसपासचा हा पापलेट आहे. 2000 रुपये किलो आहे बघा. आणि आपले रेग्युलरवाले हे 1600 रुपये किलो. किलोमध्ये 3 किलो. हे बघा हे 1600 रुपये किलो आहे, किलोमध्ये 3. आणि थोडी छोटी साईज आहे, हे 1400. हे 1400. 1 किलोमध्ये 4, 1400 रुपये. हे रजनी कॉमेंट्री आहे. हां. आणि हे 5 आले तर तुम्हाला ते 6 6-7. हे किती? ते 1200 रुपये किलो. हे बघा हे 1200 रुपये किलो साईज प्रमाणे. आणि तिकडे बघा पापलेटची कटिंग पण सुरू आहे. ते मस्त बारीक बारीक पीस होतात बघा. हे बघा केवढ्या मोठमोठ्या सुरमई आहे त्या मार्केटमध्ये. हा मोठा रावस आहे. हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. कशी सुरमई जाते किलो? 800 रुपये किलो. हे बघा 800 रुपये किलो. कटिंगमध्ये ना, कटिंग करून. काय कटिंग 1000 रुपये किलो. कटिंगवाली 1000 रुपये किलो आणि अख्खी घेतली पूर्ण तुम्ही 800 रुपये किलोमध्ये मिळेल. आणि हा बघा रावस बघा केवढा मोठा आहे. हा किती किलोचा असेल रावस? 4 किलो पर्यंत. हा बघा 4 किलोपर्यंतचा रावस. हा कसा किलो आहे? हा किलो 800 रुपये किलो. हा बघा 800 रुपये किलो रावस आहे. कटिंग सॉरी अख्खा घेतला तर कटिंगमध्ये 1000 रुपये. हा गोल आहे. आणि घोळ बघा केवढा मोठा. हा घोळ मासा दिसतोय का तुम्हाला? घोळ मासा एवढा मोठा. तो कसा किलो चालला आता? हो 1800 रुपये किलो आहे. कापून 1800 रुपये किलो घोळ मासा. आणि बघा मोठे मोठे मासे आहेत ह्या मार्केटमध्ये. पण सुरमई मला वाटतं ही 8-1 किलोची असेल ना? 7 किलो 7 किलो 8 किलोची सुरमई आहे. तर तुम्हाला इथे मटण पण मिळेल एकदम फ्रेश. आणि बघा इकडे पायाचं काम चालू आहे ना, पाया. हे बघा पायाचं काम चालू आहे. आणि बघा पाय हे कसे देता पाय दादा? 320 ला 4 हे बघा 320 रुपयाला हे 4 पाय मिळतील तुम्हाला. आणि एकदम साफ केलेले ना. 320 रुपयाला पाय 4 पाय मिळतील तुम्हाला. एकदम असे क्लीन साफ केलेले. केस वगैरे काढले. गरम पाण्यामध्ये करता ना साफ? गरम पाण्यामध्ये साफ करायचं. आणि पाया सूप बनवायला 1 नंबर. बघा या दादांकडे आलात एकदम एंडला आहेत ते. इकडे तुम्हाला फक्त पाय मिळतील. बुधवार शुक्रवार रविवार 3 दिवस ना डेली. हे बघा हे डेली असतात. कधीही या, काही कुठला वार सुट्टी नाही काय नाही, कधीही या. तुम्हाला पाया सूप बनवायचं आहे घरी, पाय घेऊन जावं इथून मस्तपैकी फ्रेश असेल. हे बघा इकडे सर्व मटण आहे. कसं किलो मटण आहे आता? बघा 740 रुपये मटण चालू आहे. मटण कलेजी मटण किमा सर्व आहे. पाया किती? 350 रुपये. किती पाय? 4 पाय. 350 रुपयाला 4 पाय. हे बघा भेजा आहे. सर्व रेट तुम्हाला तिथं असेल. वजडी सर्व इथे मिळेल तुम्हाला वेगवेगळं करून. हे बघा एकदम फ्रेश. बोकड आहेत ना सगळे? सगळे कवळे बोकड. तुम्ही जर मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला येतात तर सोबत तुम्हाला जर मटण खायची इच्छा असेल कोणाला तर तुम्हाला मटण पण एकदम फ्रेश मिळेल इथे. आणि सर्व पाया वजडी वगैरे सर्व मिळेल. तुम्हाला दाखवलंच मी आता. इकडे या, पण शेवटी या मच्छी मार्केटच्या एकदम एंडला या. बाहेरच्या बाहेर जाऊ नका मच्छी मार्केट बघून. इकडे तुम्हाला ना मुंडी पण मिळेल बघा अशी भाजलेली. कशी? बघा भाजलेली 250 रुपये. भेजा काढून, म्हणजे भेजा नाही मिळणार. बघा भेजा नाही मिळणार. आणि भेजा वेगळा मिळेल ना. भेजा कसा? 150 रुपये. बघा 150 रुपयाला भेजा. आणि बिन भाजलेली 180 रुपये मुंडी. हे सर्व काही मिळेल तुम्हाला इथे मटणामधलं. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपलं ठाण्याचं मच्छी मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे. हे मच्छी मार्केट खूप जुनं आहे, पण खूप लोकांना माहीत नसलेलं आहे. कारण लोक बाहेरूनच निघून जातात. ते आतमधल्या साईडला आहे. म्हणजे आपलं मसाला मार्केट आहे, तिथे मच्छी मार्केट आहे. बाजूला स्टेडियम आहे. आणि खूप जुनं मार्केट आहे. आणि बघितलं तुम्ही आता मच्छी कुठली कुठली आहे. ती सर्व मच्छी तुम्हाला दाखवली काय नाही ते. इव्हन मटण पण दाखवलं. पुढे मटण आहे ते. आणि मोठमोठ्या सुरमया रावस पण सगळं काय मिळेल तुम्हाला इकडे. जर तुम्ही इकडे कुठे असाल तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. व्हिजिट केलं की तुम्हाला कळेल की काय रेट चालू आहे काय नाही. ते थोडे रेट कमी जास्त पण होत असतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.